नमस्कार मित्र, रातोरात सूत्र हल्ली, टायमिंग साधलं आणि देवगिरीवरची ती बैठक गेम चेंजर ठरली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. इकडं अजित पवारांची चिता जळत होती आणि तिकडं देवगिरीवर खलबत होत होती. पटेल, तटकरे आणि गोधडीतून दवाखान्यातून आलेले ते मफलरवाले छगन भुजबळ आणि ते डोळ्याला चष्मा लावलेले इम्रान हाशमी बीडचे मुंडे. खरंच काल सुंदर मनोजदादा जरांगे पाटील म्हणाले की आपल्या वाड्यामध्ये जे ढेकणं होतात ते आपल्यावरच जगतात आणि शेवटी मालकाचंच रक्त पितात. तीच गोष्ट नाही का? म्हणूनच सांगतो, रातोरात सूत्र हल्ली, टायमिंग साधलं आणि ती देवगिरीची बैठक गेम चेंजर ठरली की लागलीच सुनेत्राताईंचा शपथविधी, त्यांचं गटनेतापदी निवड. ठीक आहे, आम्हाला अभिमान आहे एक महिला मुख्यमंत्री व्हावी, त्याबद्दल दुमत असण्यात नाही. पण त्याला काही काळ, वेळ, किमान आपल्या हिंदू संस्कृतीनुसार 13 दिवसाचं सुतक तर पाहायला हवं होतं. आणि केव्हा नाही ते हे प्रफुल्ल पटेल कधी महाराष्ट्रात कुठल्या निवडणुकीमध्ये दिसत नाहीत. कुठल्या कार्यक्रमात त्यांचा फोटो नसतो आणि हे आयत्या वेळी टपकले. काय वाटलं असेल ते अजितदादाला की माझ्या चित्ता जळत असतानाच यांच्या पोटामध्ये डोम कावळा उठला तो. अरे, सत्तेचीही लालसा असावी आणि कधी नव्हे ते तटकरे आणि त्यातले त्यात ते मफलर आणि इम्रान हाशमी कधी दिसले नाहीत अशात. पण अजितदादा गेल्याबरोबर आणखीन कुठले घोटाळे करायचेत, कोणाचे खून करायचेत, किती खून पचवायचेत, कोणाकोणाच्या आरक्षणाला विरोध करायचा शिल्लक राहिला आहे, त्याच्यासाठी यांनी ताबडतोब खलबत्त करून सुनेत्राताईंचा शपथविधी केला.